तर नमस्कार मंडळी, आपली आवडती मालिका म्हणजेच बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आता आपल्याला वेगळ्याच वळणावर पोहोचलेली अशी दिसून येणार आहे. कारण आता अवनीने राजाला मनापासून तिचा नवरा मानलेला आहे आणि आता अवनी राजाची माफी मागणार आहे. तर मग आता का असं काय घडतं अवनीच्या हातनं आणि जे जिथे राजाबरोबर असतो आणि तिथे साक्षात बाई चुकते आणि अवनी चुकते, हे नक्की काय प्रकरण आहे ते आता आपल्याला या व्हिडिओमार्फत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता या व्हिडिओमध्ये काय होतं हे पाहण्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर मग आता इकडे सगळ्यांचा डिसिजन झाला असतो. यशोदाने पण अवनीला मान्यता दिलेली असते की तू तुझ्या घरी जा, म्हणजे देशपांडेंच्या घरी जा आणि तुला लागणारे जे काही सर्टिफिकेट आहे ते घेऊन ये म्हणून. आता म्हणजे सगळ्यांनी याला मान्यता दिलेली असते, पण राजा नाही म्हणतो. राजाला असं अस्वस्थ वाटतं की तिकडे जाऊन ह्या जर परत आल्याच नाही असं म्हणजे राजाला तिथे वाटत असतं. पण आता राजाला जे काय वाटत असतं ते खरं असतं. तर मग आता ते कसं काय खरं होतं ते आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मग राजा अवनीला पाणी घेऊन आलेला असतो. अवनी त्याला थोडा वेळ तिथे बस बोलत असते आणि राजा तिला बोलत असतो की तुम्हाला जाणं गरजेचंच आहे का, तिकडे जाऊन जर काय झालं म्हणजे त्यांनी तुम्हाला जर तिथेच वगैरे ठेवलं तर मग काय करायचं म्हणून. आणि जर तुम्हाला विचारलं की आपलं लग्न कसं आहे तसं म्हणजे तुम्ही खरं काही सांगणार ना, म्हणजे आपलं लग्न खोटं आहे मला म्हणजे मग आता अवनी दरवाजा बंद करते आणि मग त्याला सांगते हो मी खरं सांगणार, मला विवांशी लग्न करायचं नव्हतं म्हणून मी तुझ्याशी लग्न करण्याचं नाटक केलं आणि हे लग्न खोटे. आणि राजा आणि मी नवरा बायको नाहीच होता, आम्ही एकमेकांना नवरा बायको मानतच नाही असं आता अवनी तिच्या घरी सांगणार होती. पण मात्र असं आता तिला सांगायला जमणार नाही, असं आता तिला सांगणं पटणार नसतं. पण आता राजा तिला बोलतो की अहो उद्या जाणं गरजेचंच आहे का, कारण उद्या वटपौर्णिमा आहे, म्हणजे तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करणार नाही का, असं आता त्याने तिला प्रश्न विचारलेला असतो. तर मग तर अवनी चिडते. तर अवनी म्हणते आपलं काही खरं लग्न झालेलं नाही आहे, तू काय विचार करतोय राजा. आता रिसेप्शनसाठी तर मी तयार झाले होते ना, पण आता यासाठी मी तयार नाही होऊ शकत, मी काय तुला खरा नवरा मानत नाही असं आता तिने डायरेक्ट त्याला ठणकावून सांगितलं असतं. त्यामुळे आता राजाला टेन्शन आलेलं असतं आणि तो बोलतो की माझ्यासाठी नाही घरच्यांसाठी तरी काहीतरी करा. तर मग ती बोलते एवढं केलं ना तुमचा म्हणजे तुमची इज्जत वगैरे नाही जाऊन दिली, तुमची मान खाली जाऊन नाही दिली, पण आता मला काही जमणार नाही आहे, मी काही करणार नाही. आणि मग ती आता बोलते की मला म्हणजे देवीकडे प्रार्थना कर की अवनीने सगळं काही बोलू दे आणि यासाठी तू माझ्यासाठी प्रार्थना कर असं आता अवनीने त्याला सांगितलेलं असतं. त्यानंतर मग आता दुसरा दिवस उजाडतो आणि मग आता सगळे तयार झालेले असतात, धन्यासुद्धा रेडी असतो आणि आता सगळं काही झालेलं असतं. तर मग आता म्हणजे अवनीसुद्धा तयार असते आणि अवनी आता तिच्या घरी जाण्यासाठी तयार असते. तर मग आता इकडे धन्यासुद्धा तयार असतो. धन्याला जरा 4-5 गोष्टी सांगतो की कसं काय करायचं असं तसं त्यांचं तिकडे बोलणं चालूच असतं. तर मग आता धन्या अवनीला बोलतो की आपण वहिनी वडाच्या झाडाची पूजा करायची का, म्हणजे त्याचं सामान घ्यायचं का, तसंच आपण जाता जाता जर कुठे एखादं वड दिसलं तर मग तिथे पूजा करून जाऊया म्हणून. तर अवनी गप्प होते, अवनी काहीच बोलत नाही. तर मग पाण्या बोलतं तू कुठे बघितलं रे, तुला कसं काय कळलं. तर मग आता धन्या बोलतो की मी कॅलेंडर बघितलं. तर मग आता यशोदा येतो आणि यशोदा विचारतो काय झालं. तर मग धन्या सांगतो की वडाच्या झाडाची पूजा करा, आज वटपौर्णिमा आहे. तर मग आता यशोदा त्याच्यावर चिडतो आणि मग त्याला बोलतो तू लहान आहेस ना, मग लहान राहा म्हणून, तुला काय करायचं आहे पूजा वगैरे करून. तर आता मग अवनी जाते आणि तिची जी मोठी बॅग असते ती घेऊन येते आणि ती आता लगेच देवाऱ्यात गेलेली म्हणजे देवाऱ्याकडे गेलेली असते. आणि मग आता ती देवाकडे प्रार्थना करते, देवाच्या पाय वगैरे पडत असते, म्हणजे ती काही बोलणार आहे त्यासाठी तिला बळ मिळू दे. त्यामुळे आता इकडे राजा तिच्याकडे पाहतच असतो. यशोदासुद्धा ते राजाकडे पाहत असतं की या नक्की राजाचं काय चाललंय म्हणून. त्यानंतर मग आता अवनी बाहेर जायला निघते, म्हणजे ती घरी जायला निघालेली असते आणि ते आता सगळे बाहेर येतात. तर मग आता सुलू आत्या आणि दत्ता काका डोकावलेलेच असतात, ते कावळ्यासारखे त्यांच्या दाराशी उभेच असतात, म्हणजे जे काही झाले ते आता सगळं त्यांना कळलेलं असतं. आणि अवनी जाताना त्यांना दिसते, त्यांना असं वाटतं आता अवनी त्यांच्या घरी कायमची जाणार आणि ती परत काय धोंड्याच्या घरी येणारच नाही असं आता त्यांना वाटलेलं असतं. त्यामुळे ते आता खुश असतात. आता इकडे अवनी गाडीत बसून तर गेलेली असते आणि राजाचं काय पाय तिथनं हालत नसतो. राजाला मनातनं खूप असं वाटत असतं की तिथे गेल्यानंतर काहीतरी वेगळंच घडणार आहे, त्यामुळे त्याचा पाय तिथनं हालतच नसतो. त्यामुळे आता यशोदा त्याला घरात नेत असतो. आणि आता इकडे दत्ता काका आणि सुलू आत्या विचार करत असतात, म्हणजे त्यांचं बोलणं चालू असतं. दत्ता काका बोलतो ही तर गेली पण धन्याने तिच्यासोबत जायला पाहिजे नव्हतं. तर मग आता सुलू आत्या बोलते की अरे धन्या गेला तरी काय, धन्यात काय एवढी धमक आहे का धन्याने काहीतरी करायला तिथं, असं आता त्यांचं बोलणं चालू असतं.
त्यानंतर मग आता राजा घरात आलेला असतो आणि राजाला अवनीने जे काही बोललेलं असतं, म्हणजे अवनीने त्याला सांगितलेलं असतं की तू माझ्यासाठी देवेकडे प्रार्थना कर, ती नक्की तुझं ऐकेल असं आता ती त्याला बोललेली असते. त्यामुळे त्याच्या डोक्यात तो विचार चालू असतो, म्हणजे त्याच्या डोक्यात कायमच आता अवनीचा विचार चालू झालेला असतो आणि आता ते सुद्धा त्याच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळे यशोदा तिथं असतो. यशोदा त्याला बोलतो की राजा काय विचार करतोयस म्हणून. तर मग राजा मात्र काय बोलत नाही आणि राजा बोलतो की मला जरा वेगळंच वाटतंय म्हणून, त्या जर परत नाही आल्या तर ह्यांना आपण सगळ्यांना का सांगायचं असं आता ते राजा बोललेला असतो. तर मग यशोदा त्याला बोलतो अरे ते त्यांच्या कामासाठी गेले आणि त्यांना जर तुझी आठवण आली, म्हणजे त्यांना जर वाटलं तर ते इकडे येतील आणि जरी नाही वाटलं तर मग त्या तिथं राहतील. यात त्यांचंसुद्धा सुख आहे आणि तुझंसुद्धा सुख आहे. देवाईवर विश्वास आहे ना तुझा, त्यामुळे देवाई तुझं कधीच वाईट करणार नाही असा सल्ला आता यशोदाने राजाला दिलेला असतो. पण राजाच्या मनात मात्र वेगळीच भीती दडलेली असते आणि त्याला म्हणजे त्याचं मन त्याला असं नुसतं खातं असतं. त्यामुळे आता तो तिथे उभा असतो आणि मग आता अण्णा उठलेले असतात. अण्णांच्या कानावर सुनेचा आवाज येत नसतो, त्यामुळे मग ते सुनबाई सुनबाई करत असतात. कारण सकाळी सकाळी उठल्या उठल्या अवनीचा आवाज घरात घुमत असतो, पण आता अवनीचा आवाज नसतो. तर मग आता राजा त्यांना सांगतो की तुमची सुनबाई गेली म्हणून. तर मग अण्णा तडफडतात. अण्णा सगळं पूर्ण घरभर ते तर बघतात, पण त्यांना अवनी मात्र कुठे दिसत नाही. तर राजा बोलतो अहो ती गेली म्हणून, ती घरात नाही आहे. तर मग आता राजा त्यांना सांगतो की ते त्यांच्या घरी गेली म्हणून, पण पुढचं काय अण्णा ऐकूनच घेत नाही. अण्णा बोलतात माझ्यामुळंच सुनबाई घर सोडून गेली, मीच नालायकपणा, मीच लाथ सोडली होती, माझ्या सवयीमुळं मी फसलो आणि माझ्यामुळेच सुनबाई गेली असं आता ते ओरडत असतं, म्हणजे ते रडत असतात. तर मग आता राजा विचारतो अहो नक्की झालं काय, तुमच्यामुळं काय नाही झालं. तर मग आता अण्णा सांगतात की अरे मी दारू पित होतो आणि सुनबाईने ती बघितली की मी दारू पिते आणि ती मला विचारत होती अण्णा तुम्ही तर दारू पिताय का, असं तसं म्हणजे पूर्ण झालेलं ते आता राजाला सांगत असतात. मग राजा बोलतो की अहो अण्णा तुमची लाच कुठे गेली होती आणि तुम्ही असं का केलं म्हणून, तुमच्यामुळे नाही गेली ती, त्यांची सर्टिफिकेट राहिली होते ना त्याच्यामुळे गेली म्हणून. तर मग आता ते बोलतात की म्हणजे अण्णांना आता जरा धीर होतं ना, अण्णांना राजा सांगत असतो की तुमच्यामुळे नाही गेली ती, सर्टिफिकेट आणायला गेली, त्याच्यामुळे अण्णाला धीर आलेला असतो. तर मग आता इकडे राजा देवाराच्या तिथं आलेला असतो आणि मग आता तो देवाकडे प्रार्थना करत असतो की काय झालं तरी अवनी मॅडमने इकडेच परत येऊ दे, त्यांचं रक्षण करा असं आता त्याने देवाकडे मागितलेलं असतं. पण आता मात्र तिथे दिवा विझतो आणि त्याच्या डोक्यात लगेच क्लिक होतं की आता काहीतरी मोठं संकट येणार आहे आणि अवनी मात्र काही त्यांच्या घरी येणार नाही असं त्याला म्हणजे देवाने एक इशारा दिलेला असतो. मग आता तो तेच पाहतो आणि तो आता पळत सुटलेला असतो अवनीच्या घरी जायला. तर मग आता अण्णा त्याला विचारतात अरे एवढं धावत पळत कुठं चाललो. तर मग आता राजा बोलतो चाललो तुमच्या सुनेला आणायला. तर मग आता यशोदा ऐकतो सुनेला आणायला चालला. तर मग आता यशोदाला पण जरा धक्का बसतो, त्यामुळे राजाच्या मागे मागे सुद्धा आता यशोदा पळायला लागतो. कारण राजा आता स्टॉप होणार नसतो आणि राजाच्या डोक्यात एकदा आलं की आता राजा करणारच असतो, तो मनाचा राजा आहे त्यामुळे तो करणारच. त्यामुळे तो पळत सुटलेला असतो आणि यशोदा त्याला पाहत असतो, पण यशोदाचा डोळा चुकून हा राजा आता आलेला असतो. त्यानंतर मग आता अवनी आणि धन्या त्यांच्या घराच्या तिथे पोचलेल्या असतात. धन्या तिचं घर पाहतो. धन्या बोलतो अहो वहिनी राजवाडा आहे तुमचा, राजवाडा. तर मग आता अवनी हसत असते, कारण धन्याने एवढं मोठं घर कधी पाहिलेलंच नसतं आणि त्याच्या वहिनीचं ते घर असतं आणि त्या घरातली राजकुमारी ही त्यांच्या घरी आलेली असते असं त्याचं बोलणं चालू असतं आणि तो भरपूर काही तिथे बोलत असतो. तर मात्र अवनी त्याला बोलते की चल आता आपण आतमध्ये जाऊया म्हणून. तर मग आता ते आतमध्ये आलेले असतात, बाहेर उभे राहिलेले असतात आणि मग आता अवनीने तिच्या स्वाती वहिनीला कॉल केलेला असतो. धन्यसुद्धा घर पाहून हँग झालेला असतो आणि त्याला ते घर खूपच आवडलेलं असतं. आता मग तिथे स्वाती आलेली असते आणि स्वाती लगेच येऊन अवनीच्या गळ्यात पडते. तर मग आता तिथे अवनीची आई आलेली असते आणि अवनीची आईसुद्धा तिच्या गळ्यात म्हणजे तिला मिठीत घेते आणि अवनीसुद्धा आता तिथे तिच्या मिठीत गेलेली असते. असं आता मायलेकीचा तर दृष्ट आपल्याला पाहायला मिळतं. पण तिथे आता धन्या आलेला असतो आणि धन्याला ती बोलते की हा कोण म्हणून. तर मग आता धन्या बोलतो की तुम्ही वहिनींच्या आईंना मी वहिनींचा सगळ्यात धाकटा धीर, असं आता धन्याने त्याचीच म्हणजे स्वतःचीच ओळख करून दिलेली असते. पण मात्र अवनीच्या आईला तो मात्र आवडलेला नसतो, त्यामुळे ती आता म्हणजे त्याच्याकडे एवढं जास्त काही लक्ष देत नाही. तर मग आता अवनीचे सर्टिफिकेट घेण्याची वेळ आलेली असते आणि अवनी बोलते की मी ज्या कामासाठी आले ते काम करू नये म्हणून. तर स्वाती आता तिला आत्मीयता येण्याला सांगते आणि आता अवनी आतमध्ये यायला निघालेले जे असते ते सगळेजण आतमध्ये येतात, त्यामुळे आता धन्यसुद्धा आलेला असतो. तर मग आता ही अवनीची आई बोलते की तू इथेच थांब म्हणून, माझ्या मुलीला मी आतमध्ये घेते आणि ज्यांनी आमच्या मुलीला दूर केलं त्यांना मी म्हणजे त्यांचं ती आदर तिथं करणार असते असं आता तिने बोललेलं असतं. त्यामुळे अवनी धन्याला बोलते की धन्या तू थांब म्हणून, मी आलेच म्हणून. आणि आता आपल्याला पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की आता अवनीसाठी हा सगळ्यात मोठा डाव असतो आणि हा डाव तिच्या वडिलांनी तिच्यासोबत केलेला असतो.
तिला माहिती नसतं की घरात सगळे असतात आणि इव्हन स्वातीला सुद्धा माहिती नसतं की घरात बाबा आणि तिचा नवरा म्हणजे महेश हे सुद्धा आहेत. त्यांना हे सगळं माहिती नसतं. त्यानंतर मग आता ते अवनीला घरात घेतात आणि आता मग महेश आणि चंद्रकांत देशमाने तिथे आलेले असतात आणि आता त्यांनी अवनीला कोंडून घेतलेलं असतं आणि अवनी बोलते की मी फक्त इथे माझे सर्टिफिकेट घेण्यासाठी आलेले आहे आणि मला सर्टिफिकेट द्या म्हणून, असं आता अवनीने बोललेलं असतं. आणि अवनी बोलते की मी या घरात पुन्हा येणार नाही, म्हणजे या घरात पुन्हा आल्यानंतर तुम्ही माझं विवाहाशी लग्न लावून देणार, त्याच्यामुळे मी या घरात पुन्हा येणार नाही. राजा हा माझा नवरा आहे, मी राजासोबत सुखी राहणार, असं आता तिने सांगितलेलं असतं. तर मग आता ते तिचे बाबा बोलतात की तू सर्टिफिकेट घेण्यासाठी आले ना, तर मग आता ते सर्टिफिकेटच तिचं जाळून टाकतात. आता सर्टिफिकेट तर झाले आणि आता अवनीचा तिथं येऊन काहीच उपयोग झालेला नसतो. त्यामुळे अवनीला राग येतो. अवनीला काय करावं काय बोलावं हे काही सुचत नसतं. आता अवनीचं तर सर्टिफिकेट जळलेलेच असतात. ती तिचा एक कागद जाळतात, पण आता तिची पूर्ण कागद जाळल्यासारखं आता तिला फिलिंग आलेली असते. तिचे बाबा तिला पुन्हा विचारतात की तू इथे राहणार आहेस, त्याला सोडचिठ्ठी देणार आहेस की तू त्याच्यासोबतच राहणार आहे, असं ते आता त्यांनी तिला म्हणजे त्यांचे पर्याय ठेवलेले असतात. पण मात्र आता अवनी बोलते की म्हणजे ती विचार करते की ती जर इथं राहिली राजाला डिवोर्स दिला तर मग आता हिचं लग्न हे 100% विवाहाशी लावून देणार आणि तिच्या स्वप्नांचा चुरा होणार, म्हणजे तिचं एकही स्वप्न पूर्ण होणार नाही असं तिला वाटत असतं. म्हणजे ते होणारच असतं. त्यामुळे ती घाबरलेली असते आणि तिने आता तिच्यासाठी चांगला निर्णय घेतलेला असतो. ती निर्णय घेते की ती आता राजासोबतच राहणार असते आणि तिकडेच जे काही तिची स्वप्न पूर्ण होतील तिथेच ती आता तिची स्वप्न पूर्ण करणार असते, असा आता तिने निश्चय केलेला असतो. आणि आता तिचा निर्णय काय बदललेला नसतो. त्यामुळे आता त्यांचं बोलणं आतमध्ये चालूच असतं. मग आता तिचे बाबा तिचे सगळेच जे काही डॉक्युमेंट असतात ते आता सगळेच डॉक्युमेंट जाळत असतात. त्यानंतर आता धान्याने सुद्धा राजाला कॉल केलेला असतो, कारण आता दरवाजाला वगैरे लावलेला असतो आणि आतमध्ये काय चाललं हे धान्याला काहीच माहिती नसतं. आणि राजाला सुद्धा देवाने सांगितलेलं असतं, देवाने सुद्धा संकेत दिलेला असतो की तू जा म्हणून, आणि तो दिवा विजलेला असतो. त्यामुळे आता देवाने एक प्रकारे संकेतच दिलेला असतो. त्यामुळे आता राजाला सुद्धा कळतं की तिकडे काहीतरी वेगळंच काहीतरी घडणार आहे आणि आता अवनी मॅडम काय परत येणार नाही. त्याच्यामुळे तो धावत पळत लगेच त्यांच्या घरी म्हणजे जायला पाहतो. आणि आता तो तिथे आलेला असतो आणि तो आता दरवाजा मोडतो, म्हणजे दरवाजा तोडून तो आत जातो. कारण दरवाजा आतून बंद असतो आणि दरवाजा काय आतून कोणी उघडणारं नसतं. त्यामुळे त्याने आता स्वतःच दरवाजा तोडलेला आहे आणि तो आता घरात घुसलेला आहे. आणि आता अवनीवर सगळे ओरडत असतात, अवनीला सगळे बोलत असतात. त्यामुळे आता अवनी खूप अशी डिप्रेशनमध्ये आलेली असते आणि राजा तिथे आलेला असतो. त्यामुळे अवनीला सुख मिळतं, अवनीला छान वाटतं, अवनी खुलून येते आणि आता ती राजाच्या मिठीत येते. आपल्याला असं पाहायला मिळते. तर का आता तिच्या बाबाने तिचे सगळे सर्टिफिकेट जाळलेले असतात आणि तिला आता धीर हवा असतो आणि तो धीर आता तिला फक्त एकच व्यक्ती देणार असतो, तो म्हणजे राजा. आणि राजाने आता तिला धीर दिलेला असतो. म्हणजे पूर्ण बायकोच्या पाठी एखादा नवरा कसा उभा असतो तसा आता राजा तिच्या पाठीशी उभा राहिलेला असतो. तर मात्र तिथे राजा बोलतो तुम्हाला सर्टिफिकेट द्यायचे नाहीत ना, नाही दिलं तरी चालेल, पण आमच्या घरातल्या आमच्या बाईचा अपमान झालेला आम्ही सहन करणार नाही. आणि त्याप्रकारे मग आता त्याप्रमाणे चंद्रकांत देशमाने अवनीचे सगळे सर्टिफिकेट झालेले असतात आणि आता अवनीला तिथे जाऊन उपयोग काही नसतो आणि तिथे राहून सुद्धा आता उपयोग होणार नसतो, कारण आता तिचे सर्टिफिकेट तर आता सगळे जळले, ते सगळे खाक झाले, ते मिटलेत. आणि आता मात्र तिचं लग्न विवाहाशी होणार हे तिला माहिती असतं. त्यामुळे आता तिला तिथून निघल्याशिवाय काही दुसरा पर्यायच नसतो. तिला तिचं स्वतःचं अस्तित्व बनवायचं असतं, स्वतःला सिद्ध करायचं असतं. त्यामुळे आता राजा तिथे आलेला असतो. मग ती राजाच्या लगेच मिठीत येते आणि राजाला राग आलेला असतो की यांनी सगळे सर्टिफिकेट जाळलेत आणि ते आता अवनी मॅडमलाच दोष देतात ते. त्याच्यामुळे ती त्याची बायको असते, त्याला ते काही सगळं पटत नाही. तर मग आता इकडे अवनीचे तर सर्टिफिकेट जाळलेले असतात आणि आता राजाने सुद्धा 2-3 शब्द चंद्रकांत देशमानेंना सुनावलेले असतात. त्यामुळे आता अवनी लगेच तिथून निघून तिच्या घरी म्हणजे डांगटांच्या घरी ती यायला निघते. तर मग आता ती आलेली असते आणि राजा मात्र ती निघत असते तेव्हा चंद्रकांत देशमाने बोलतात की तू जर ह्याच्यासोबत गेलीस तर तुझ्या स्वप्नांचा स्वाहा होईल, म्हणजे तुझी सगळी स्वप्न अशी धुळीला मिळते नाही, तुझं एकही स्वप्न पूर्ण होणार नाही आहे तू राजासोबत जर गेली तर, असं आता त्यांचं म्हणणं असतं. तरी मात्र अवनी काही बोलत नाही आणि अवनीला माहिती असतं की तिची स्वप्न नक्की कुठे पूर्ण होणार आहेत आणि तिच्या मनाला तिला कोण मान देणार आहे आणि कोण अपमान करणार आहे हे आता तिला सगळं कळलेलं असतं. तेवढी ती मोठी हुशार झालेली असते. त्यानंतर मग आता अवनी आलेली असते आणि राजाला राग आलेला असतो की त्याच्या बायकोचा इथे येऊन अपमान झाला आहे आणि कोणताही नवरा खपवून घेत नाही की त्याच्या बायकोचा अपमान झालेला असतो. त्यामुळे आता राजा चंद्रकांत देशमानेंना बोलतो की आमच्या घरातल्या बाईचा अपमान झालेला आम्हाला सहन होत नाही. आमची घरातली बाई कशी असो, मी कसाही असू तरी मी माझ्या बायकोची स्वप्न पूर्ण करणार.
आता असा राजाने त्यांना थणकावून सांगितलेलं असतं आणि तो हेही बोलतो की आता जो काही चंद्रकांत देशमानेने स्वाहा केलेला असतो ते आता तो बोलतो की आम्हाला सुद्धा त्या बायकांची स्वप्न पूर्ण करता येतात आणि आम्ही काही एवढे नालायक नाही आहे, आम्हाला सुद्धा दुसऱ्यांवर स्वाहा करता येतं, पण मात्र अवनींच्या स्वप्नांचं चुरा कधीच होऊ देणार नाही आणि त्यांना जो काही मान असेल तो त्यांचा मान तो आमच्या घरात त्यांना मिळून जाईल असं आता राजाने तिथे सांगितलेलं असतं. आणि ते दोघे आता घरी येत असतात आणि आता अवनी तयार वगैरे झालेली असते आणि आता राजा आणि अवनीची पहिलीच वटपौर्णिमा असते, त्याच्यामुळे अवनी इम्प्रेस झालेली असते. अवनीने राजाला स्वीकारलेलं असतं, राजाने एवढी रिस्क घेऊन तिच्यासाठी तो बोललेला असतो. यामुळे आता अवनीला काहीतरी वेगळं वाटतं आणि तिने आता राजाची माफी मागितलेली असते, कारण तिने राजाचं ऐकलेलं नसतं आणि त्याच्या न ऐकण्यामुळे तिची सर्टिफिकेट वगैरे आता जळलेली असतात आणि ती आता संपलेली असतात. आणि राजा आता तिथे येऊन राजाने सगळं म्हणजे मॅनेज केलेलं असतं, राजाने तिची बाजू घेतलेली असते आणि मात्र तिच्या घरच्यांनी मात्र तिचा अपमान केलेला असतो. त्यामुळे आता अवनी पुन्हा एकदा आता राजाच्या प्रेमात पडताना आपल्याला दिसून येते आणि तिने आता पूर्ण मनाने म्हणजे राजाचा स्वीकार केलेला असतो आणि आता ती राजासाठी वटपौर्णिमेचं व्रत करणार असते आणि तिने आता वडाच्या झाडाच्या फेऱ्यासुद्धा मारल्याच जात आणि आता तिने वटपौर्णिमेचं व्रत जे काही पूर्णपणे असतं ते आता तिने राजा आणि तिने जोडीने जाऊन केलेलं असतं आणि त्यानंतर मग आता तिने त्याचा स्वीकार करत ते व्रत करत तिने आता राजाची माफी मागितलेली आपल्याला अशी दिसून येते. आणि आता अवनी ही राजाच्या कशी हळूहळू प्रेमात पडते हे पाहायला आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.